मित्रांनो, मी आज गुगल मॅप घडलं इकडचं. मला सांगताय ते प्लॅटफॉर्म 2 ला थांब आणि मला जिथे जायचं त्याची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 ला येते. आता मी 2 ट्रेन मिस केल्यात, आता तिसरीसाठी थांबलोय. वेलकम टू आवर पुढचा ब्लॉग. तर आज आपण सकाळी लवकर उठून निघालेलो आहे माउंट फुजीकडे. तर चला लवकरात लवकर ट्रेन पकडूया, कारण जायलाच 3-3.5 तास लागणार आहे विथ ट्रेन. वॉकिंग वेगळं. चला लवकर लवकर जाऊया. पण त्याच्या आधी लाईक, सबस्क्राईब आणि ती बेल वाजवायची विसरू नका तुम्ही, कारण मी बघतोय की सगळे बघून निघून चालले रे. वाजवा बेल, वाजवा, सबस्क्राईब पण करा. ओके. तर आज पहिल्यांदा आपण बसने ट्रॅव्हल करतोय, कारण माउंट फुजीला जायला डायरेक्ट ट्रेन कुठलीच नाही आहे किंवा चेंजिंग पण नाही आहे. बस मधून व्ह्यू बघा बॉईज, मस्त आहे भाई, निवांत एकदम, पण लय महाग आहे. तर मित्रांनो, हे बसचं तर एवढं काय आपल्याला कन्फ्युजन होतंय, कारण इथं प्लॅटफॉर्म नंबर वगैरे असं काही नसतं. पण आतापर्यंत बरोबर चाललंय. लेट्स सी पुढे काय होतंय. तर आता आपली दुसरी बस इथं येणार आहे. आलेलो आहे मी सेकंड बस स्टॉपला. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे बसचा, काय कळत नाही. तर मित्रांनो, मी आलतो इथं नेक्स्ट स्टॉपला. इथून 2-3 बस गेल्या पण कोणीच घेतलं नाही. नो नो म्हणतात, कारण इथून एक्सप्रेसला जायला रिझर्वेशन लागतं, डायरेक्ट बसू शकत नाही, असा विषय आहे. त्यामुळे आम्ही आमचे पाऊल परत घरी नेत आहोत. माउंट फुजी तर बघायला नाही भेटणार, पण इट्स ओके. आपण नवीन जागा शोधलेली आहे. एक जवळपास एक म्युझियम आहे. तर आता मी आलेलो आहे परत एक बस स्टॉपला. बघा बस स्टॉप आहे इथं आहे. इथून आपण बस पकडूया आणि जाऊया म्युझियमला. तर चलो, नाराज नाही होणे का भाई, चलो. तर आता आपण बस चुकलो होतो, इथं उतरलो मी आणि आता दुसरीकडे जाऊन दुसरी बस पकडूया. वगैरे बाबा, मी ऍक्च्युली बस नंबरच नाही बघितला. 66 मध्ये बसायचं होतं, बस आली 34ची बसला निघालो. इथेच आपलं चुकलं. तर 3 मिनिटांनी बस आहे. चला, इथून ऑन टाइम पोहोचलेलो आहे. आता बरोबर बस पकडलेली आहे. तर चलो म्युझियमला जाऊया. तर आपण म्युझियमच्या इथं आलेलो आहे. तिकीटचा विषय बघूया आणि आतमध्ये शिरूया. ही लाईन जरा लईच मोठी आहे. काय करू आहे, घेऊ तिकीट का काय विषय आहे, बघूया जरा पुढे जाऊन तिकीट किती आहे मग ठरूया. लय वेळ जाणार आहे बाबा लाईनीत, एक तर पुढं पण जात नाही लवकर. बाबू यांना विचारलं आता तिकीट बद्दल, तर ते बोलले पूर्ण मंथ साठी सोल्ड आउट आहे. आज काय चाललंय माझ्यासोबत, कोणीतरी काला जादू केलाय काय. एक तर मी एक चुकीची ट्रेन मध्ये बसलेलो, त्याचे पैसे वाया गेले. दुसरी बस पकडली, त्याचे पैसे बी वाया गेले. पैशाचं नाही पण भेटलं पाहिजे जरा बघायला. आता काय करायचं, आता काय करायचं. आतमध्ये तर भारी वाटतंय रे. इथून रस्ता तर आहे पण एक्झिट ओनली लिहिलंय. त्याच्या बाजूला हे गार्डन आहे, पण हे फुलं पाहिजे होते इथं. आता आपण इथं गार्डनच्या इथं बसून जेवण करूया, मग बघूया पुढे काय करायचं. ते म्युझियम पण नाही भेटलं तर मी आता दुसरं म्युझियम शोधलेलं आहे, जिथे नोबिता आणि शिजुका आणि डोरेमॉन वगैरे आहेत. तर चला आपण तिथे जाऊया. होप सो हे भेटेल मला बघायला. म्युझियमला तर गेलो होतो, पण ते म्हणले की 7-11 ला जा आणि तिथे तुम्हाला तिकीट काढावं लागेल. ऍट लास्ट आपल्याला तिकीट भेटलेलं आहे. हे बघा भाई, काय जबरदस्त. हे नोबिताचं घर आहे. कसं आहे भाई नोबिताचं घर. हे बघा, डोरेमॉनचा चेंडू पाहिजे असेल तर इथे भेटतो 400 येन टाकून. इथे क्विज आहे पण सगळं जपानीज आहे, सो काय कळतच नाही. काय भारी लावलंय बघा इथं स्टिकर्स. तर आपल्याला इथे फ्री मूवी आहे, अजून 20 मिनिटांनी चालू होणार आहे ती. हे बघा भाई, काय मस्त आहे, वाव. हे बघा डोरेमॉन इथं डोरा केक खातोय मस्त पैकी एकदम. हे बघा भाई, टॉयलेटचं साईन बघा. इथे बघा ओपन एरिया आहे आणि तिकडं वरती परमॅन बसलेला आहे, दिसतंय का.
इथे गार्डन मध्ये आलेलो आहे मी. इथं वरती गार्डन आहे आणि हा टॉप वरनं व्ह्यू आहे. इथे रिव्हर आहे बघा, हे भारी दिसतंय. भारी आहे म्युझियम. फक्त 1000 येन प्लस 350 काहीतरी टॅक्स आहे का काहीतरी आहे. तर 1350 येन आहे तिकीट. 1350 मध्ये भाई वर्थ आहे. इथे बघा आतमध्ये कॅफे सुद्धा आहे, पण आपलं पोट भरलेलं आहे, सो आपण इथे नाही, दुसरीकडे खाऊया नंतर बुक. डोरेमॉनचा एनिवेअर डोर. बोला कुठे जायचं याच्यातून तुम्हाला? असं मला पाहिजे होतं राव, जपान आणि इंडियाच्या साठी एक डोर. इस्सा पेड आला की इंडिया, इस्सा पेड आला की जपान. हे बघा डोरेमॉन मधले ते पाईप ज्याच्यावर जाऊन ते बसतात, आणि हा खुद्द डोरेमॉन. गाईज पाणी पिलो, गाईज सबस्क्राईब करो. हे जे आहे हे कुठल्या तरी कार्टून मध्ये आहे, पण मला आठवत नाहीये. मला कमेंट करून सांगा हे कुठल्या कार्टून मधले. हे बघा अजून एक रडका डोरेमॉन. हे बघा कार्टून मधली गुफा केली आहे इथं, आणि याच्या आतमध्ये बघा असं आहे. आता आपण चाललेलो आहे मूवी बघायला, जे आपल्याला फ्री तिकीट दिला होता. सॅड की नो फोटोग्राफी और व्हिडिओ फिल्मिंग. आतमध्ये मूवी जी होती ना जबरदस्त होती मॅन. त्यांची सिस्टम जी आहे, मूवी संपली आणि मागचे स्क्रीन दिसते तुम्हाला, ह्याच्यावर मूवी दिसत होती. आतमध्ये थिएटर आहे आणि आम्हाला एक्झिट साठी ही स्क्रीन 2 भागामध्ये कन्वर्ट म्हणजे अशी डिवाइड झाली आणि त्यातून आम्ही बाहेर आलोय. आता आपण चाललेलो आहे पळत आपल्या इकडच्या स्टेशनला, कारण आपले कालचे बंधू येत आहेत पळत. लेट्स सी काय होत. मित्रांनो मी जे आज गुगल मॅप गणलं इकडचं, मला सांगते ते प्लॅटफॉर्म 2 ला थांब, आणि मला जिथे जायचंय त्याची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 ला येते. आता मी 2 ट्रेन मिस केल्यात, आता तिसरीसाठी थांबलोय. आम्ही आता आलोय स्टेशनला. आता आम्ही चाललोय शिंजुकुला. आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे शिंजुकुला. इथं पण बघा शिवगासारख्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत. इकडे पण क्रॉसिंगला गर्दी बघा यार. इकडे पण थोडी थोडी गर्दी दिसते शिवयासारखी. आता आम्ही आलेलो इथं, आणि इथं बघा अॅनिमेचे पोस्टर कसले भारी लागलेत. इथं सगळीकडे म्युझिकच चालू आहे भाई. काय भारी नजारा आहे भाई. दोन्ही साईडला दुकानं म्युझिक अँड म्युझिक शेक होल. आम्ही इथं असंच थांबलो होतो, आणि आम्हाला बघा बाबूराव दिसलाय इकडं वरती. कसं आहे काय जबरदस्त 3D ऍड आहे इथं. आता आम्ही इथे स्ट्रीट्स फिरतोय, असं नॉर्मल स्ट्रीट्स वगैरे बघून आम्ही जाणार आहे घरी. आजसाठी एवढंच खूप थकलेलं आहे मी, डिसअपॉइंटमेंट बिलकुल नाही. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.